नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 3 वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरेंनी सरकारविरोधात एल्गार पुकारला. दोन्ही ठाकरे सरकारच्या हिंदीबाबतच्या धोरणामुळे वेगवेगळे मोर्चे काढण्यात येणार आहेत. आता प्रश्न हा आहे की एकाच मुद्द्यावरून काढण्यात येणाऱ्या मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार का? आणि हा प्रश्न जन्माला घातला आहे तो राज ठाकरेंच्या एका सूचक वक्तव्यामुळे. कोणत्याही मुद्द्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. उद्धव ठाकरेंची हातमिळवणी करण्याबाबत राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत मारलेला डायलॉग आणि त्या डायलॉगचा नेमका अर्थ काय आहे हे 6 तारखेच्या मोर्चात दिसेल असं राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे हिंदी विरोधातल्या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार का यासाठी 6 आणि 7 जुलैची वाट पाहावी लागेल. उद्धव ठाकरेंनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षीयांना सर्व मराठीजनांना आवाहन करणं स्वाभाविक त्यांचाही गोष्ट आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? त्यांनाही आवाहन करा का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची